नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती तसेच संरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची रिव्हिजन घेणार आहोत. तरी पण तुमच्यापैकी किती विद्यार्थी या प्रश्नांची बरोबर उत्तर देऊ शकतात कमेंट करून नक्की सांगा. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन ए सिक्कीम, बी हिमाचल प्रदेश, सी मिझोराम, डी मेघालय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी मेघालय. शिलाँग ही मेघालय राज्याची राजधानी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? ऑप्शन ए आंबोली, बी मौसिनराम, सी पाचगणी, डी मुंबई. तर या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मौसिनराम. या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए अमरावती, बी नागपूर, सी परभणी, डी जळगाव. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे, विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? ऑप्शन ए टेनिस, बी हॉकी, सी क्रिकेट, डी बॅडमिंटन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी टेनिस. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या फळातून मुबलक प्रमाणात क जीवनसत्व मिळते? ऑप्शन ए केळी, बी आवळा, सी आंबा, डी पपई. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आवळा. या फळातून क जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळते. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन ए 1 जुलै, बी 17 ऑक्टोबर, सी 5 जून, डी 10 मे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताची गान कोकिळा म्हणून रिकामी जागा यांना ओळखले जाते. ऑप्शन ए लता मंगेशकर, बी किशोरी अमोणकर, सी कविता कृष्णमूर्ती, डी नेहा कक्कर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लता मंगेशकर यांना भारताची गान कोकिळा म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए विक्रम साराभाई, बी वसंत गोवारीकर, सी रघुनाथ माशेलकर, डी डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, कुसुमाग्रज या नावाने कोण ओळखले जाते? ऑप्शन ए महर्षी केशव कर्वे, बी विवा शिरवाडकर, सी मंगेश पाडगावकर, डी भा. रा. तांबे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणिनी असे कोणाला संबोधले जाते? ऑप्शन ए दादोबा पांडुरंग तर्खडकर, बी दादासाहेब फाळके, सी नारायण सुर्वे, डी महादेव गोविंद रानडे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे संबोधले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? ऑप्शन ए परमेश्वराचे दर्शन मिळणे, ऑप्शन बी आयुष्यात पाचही दिशांनी आनंद मिळणे, ऑप्शन सी पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असणे, ऑप्शन डी 5 मुखांचा परमेश्वर असणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असणे हा पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठीतील पहिला चित्रपट कोणता? ऑप्शन ए सामना, बी पिंजरा, सी राजा हरिश्चंद्र, डी श्यामची आई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजा हरिश्चंद्र हा मराठीतील पहिला चित्रपट होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त T20 विश्वचषक जिंकले आहे? ऑप्शन ए श्रीलंका, बी ऑस्ट्रेलिया, सी इंग्लंड, डी पाकिस्तान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंग्लंड या संघाने एकापेक्षा जास्त T20 विश्वचषक जिंकले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळास काय म्हटले जाते? ऑप्शन ए किसान घाट, बी शांतिवन, सी विजय घाट, डी शक्तिस्थळ.
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विजयघाट. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळास विजयघाट असे म्हटले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए नंदुरबार, बी अहिल्यानगर, सी नाशिक, डी छत्रपती संभाजीनगर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अहिल्यानगर. या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जल्लीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? ऑप्शन ए केरळ, बी तमिळनाडू, सी तेलंगणा, डी आंध्र प्रदेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तमिळनाडू. या राज्यात जल्लीकट्टू हा महोत्सव आयोजित केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्यसभेचे सभापती कोण असतात? ऑप्शन ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी लोकसभा अध्यक्ष, डी उपराष्ट्रपती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, अविनाश साबळे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए बॉक्सिंग, बी कुस्ती, सी ट्रॅक अँड फील्ड, डी हॉकी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ट्रॅक अँड फील्ड या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, लखनौ शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन ए गोमती, बी गंगा, सी यमुना, डी शरयू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोमती. लखनौ शहर गोमती नदीकाठी वसलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या काळात झाली? ऑप्शन ए मुघल साम्राज्य काळात, बी मराठा साम्राज्य काळात, सी राष्ट्रकूट साम्राज्य काळात, डी गुप्त काळात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रकूट साम्राज्य काळात जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे, कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? ऑप्शन ए केरळ, बी कर्नाटक, सी महाराष्ट्र, डी गुजरात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केरळ. कथकली हा केरळ राज्याचा नृत्य प्रकार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन ए महर्षी कर्वे, बी महात्मा फुले, सी विनोबा भावे, डी सरदार पटेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन ए 1677, ऑप्शन बी 1674, ऑप्शन सी 1665, ऑप्शन डी 1656. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1674. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतरचा प्रश्न आहे, गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए शेकरू, बी वाघ, सी सिंह, डी जिराफ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिंह. गीर अभयारण्य सिंह या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए राजस्थान, बी गुजरात, सी पश्चिम बंगाल, डी केरळ. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम बंगाल. सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल या राज्यात आहे. तर मित्रांनो, या प्रश्नांपैकी किती प्रश्नांची तुम्ही बरोबर उत्तर दिलात हे कमेंट करून नक्की सांगा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.